नमस्कार, आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज DIY सनस्क्रीन लोशन बनवणार आहे, जे तुम्ही घरी बनवून त्याचा उपयोग तुम्ही करू शकताय। कुठल्याही केमिकल्स ॲड होणार नाही याच्यामध्ये। तर फक्त घरच्या घरी तुम्ही हे सनस्क्रीन लोशन बनवून तुम्ही लावू शकताय। जे बाहेर जातात ते ऑफिस वर्कर आहेत, त्यांनी काय करायचं, बाहेरचे मार्केटमध्ये मिळणारे सनस्क्रीन लोशन तुम्ही लावू शकताय। पण जर का तुम्हाला मार्केट बेस सनस्क्रीन लोशन नाही लावायचं, घरातच बनवलेलं सनस्क्रीन लोशन लावायचं असेल तर हे तुम्ही लोशन बनवून बघा आणि लावून बघा, नक्की याचा फायदा होईल। आणि सनस्क्रीन लोशन आपल्या स्किनसाठी फारच जरुरी आहे, त्याच्याशिवाय आपली स्किन चांगली राहणार नाही। रोज एव्हरी डे आपल्याला सनस्क्रीन लोशन हे लावावंच लागतं आहे, कारण की आपलं सन रेज जे त्याचे किरणं असतात ना, ते फारच तीक्ष्ण असतात। त्याच्याने आपल्या स्किन लवकरच डॅमेज होते, डार्क स्पॉट फार सगळे आपले स्किन रिलेटेड इश्यूज होतात, जेणेकरून आपल्याला स्किन आपली खराब होते। तर त्याच्यापासून वाचवायसाठी आपल्याला हे लोशनची जरूर असते। तर मी घरात कसं बनवायचं ते सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला आहे ना, हे सिसमे ऑइल म्हणजे तिळाचं तेल असते, जे आपल्याला मेडिकल शॉपमध्ये मिळून जातं सहजरित्या। तर तुम्ही हे घेऊ शकताय, बरोबर। तर हे 50 ml आपल्याला तिळाचं तेल घ्यायचं आहे। परत हे आपलं पॅराशूटचं ऑइल असते, ते मी 45 ml घेतलं आहे। हे 45 ml आहे, इक्वल पण घेऊ शकता, पण माझ्याकडे मी ही एक बॉटल पूर्ण घेणार आहे 45 ml। तर हे 50 ml तिळाचं तेल आणि 50 ml तुम्ही हे पॅराशूट खोबरेल तेल, जे कुठल्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकताय। आणि हे कॅस्टर ऑइल हे 10 ml आपल्याला घ्यायचं आहे, तर मोजून घ्यायचं आहे 10 ml, कुठल्याही कंपनीचं घेऊ शकताय। तर हे कॅस्टर ऑइल म्हणजे अरंडाचं तेल असते, ते घ्यायचं आहे 10 ml। आणि हे आपलं बदाम ऑइल, बरोबर। तर हे तुम्हाला 10 ml घ्यायचं आहे, कुठल्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकताय, आपल्याला मेडिकल शॉपमधून मिळते। तर हे 10 ml घ्यायचं आहे, बरोबर। तर हे 4 तेल आपल्याला ॲड करायचे आहेत। तर हे पूर्ण एक बॉटलच 50 ml आहे। तर एक बाउल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हे तेल पूर्ण ॲड करायचं आणि हे तेल तर इक्वली हे आपल्याला दोन्ही तेल वापरायचे आहेत। आणि हे तुम्हाला मोजून वापरायचं आहे। 10 ml तुम्हाला एरंडलचं तेल आणि 10 ml तुम्हाला ह्याचं तेल। आता हे जे आहे ना, माझ्याकडे हे 15 mlचे वाटी आहे, तर ही मी 10 ml वापरणार आहे। तर हे पूर्ण भरायचं नाही, याच्यातलं 5 ml मी कट केलं आहे, म्हणजे जवळजवळ थोडंसंच अंतरावर आपल्याला हे तेल घ्यायचं आहे, बरोबर। तर हे 10 ml आपलं तेल घेतलं आहे, ह्याच्यात ॲड करायचं आहे। आता आपलं बदाम ऑइल जे आपल्याला 10 ml घ्यायचं आहे, तर हे सांगितल्याप्रमाणे हे 10 ml तेल घ्यायचं आहे। ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला स्मेलसाठी, फ्रेग्रन्ससाठी तुम्ही इसेन्शियल ऑइल वापरू शकता, कुठलंही लव्हेंडर ऑइल इसेन्शियल ऑइल किंवा रोज इसेन्शियल ऑइल, त्यातले एक 5-6 थेंब तुम्ही टाकायचे। तर माझ्याकडे नाही आहे, मी नाही टाकणार आहे, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका, ॲज अ स्मेल म्हणून, बरोबर। तर हे सगळं मिक्स करायचं। हे आपलं तेल मिक्स झालं आहे। आता हे तेल आहे ना, तुम्ही उन्हात एक 5 मिनटं ठेवायचं आहे, म्हणजे हे चांगलं हे सगळं पूर्ण हे जे तेल आहे ना, एकमेकांमध्ये मिक्स होईल, बरोबर।
तर हे तुम्ही पूर्ण मिक्स झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तुमच्या त्वचेवर वापरू शकता. ठीक आहे. तर आता हे तेल मिक्स झाल्यानंतर तुम्ही ॲज अ सनस्क्रीन लोशन लावाल, बरोबर. तर हे लावून परत चेहरा तेलकट होणार ते तुम्हाला दिसणार. तर त्यासाठी चेहरा तेलकट ना दिसे, म्हणजे तुम्ही इथंच कामाला जात असाल, तुम्ही ऑफिस वर्कर असाल, तर हे तेल लावताना तुम्ही काय करायचं, तेल लावून झाल्यावर चांगली मसाज करायची. मसाज पूर्ण झाली की जरासं आपल्याकडे गुलाबजल असते, गुलाबजल जरासं स्प्रे मारायचं ह्याच्यावर, चेहऱ्यावर. सनस्क्रीन लोशन लावल्यानंतर चेहऱ्यावर तुम्ही आपल्या गुलाबजलचं स्प्रे मारा आणि हळूच सावकाश ते जरासं पुसून घ्या. म्हणजे तुम्हाला ते ऑइलीसारखं पण वाटणार नाही आणि चेहरा पण जसा नॉर्मल आहे तसा दिसेल. ठीक आहे. तर हे आता आपण 5 मिनटासाठी उन्हात ठेवूया. तर हे तेल आहे ना, मी उन्हामध्ये चांगलं गरम झालं आहे, ते चांगलं मिक्स झालं आहे. आता हे तुम्ही सनस्क्रीन लोशन म्हणून वापरू शकताय. दिवसातनं 2 का 3 वेळा तुम्ही सनस्क्रीन लोशन हे लावा आणि काय फरक होतो आहे ते मला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हे तेल आहे ना, कुठल्या तरी बॉटलमध्ये भरून घ्या आणि बाथरूममध्ये ठेवा. नाही तर बाहेर पण तुम्ही कुठे ठेवलात की ते बाहेर जाताना तेवढं वापरा. ठीक आहे. आता हे तेल आहे ना, फनेलच्या साहाय्याने तुम्ही भरू शकता. एका बॉटलमध्ये भरून घ्या. तर अशा प्रकारे आपली जी तिळाचं तेलाची बॉटल होती ना, त्यातच मी भरून घेतलं. तरी आपलं तेल सनस्क्रीन लोशन तयार झालं. तर तुम्ही घरी करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.